मी विजय पाटील. मला धाप लागायचा आणि घसा आवळून यायचा त्रास होत होता आणि मी ह्याच्या आधी सगळीकडे दाखवतात, ENTकडे दाखवलं, बाकी सगळ्या बरेच डॉक्टरांकडे दाखवलं. तर ते सांगत होते की ते ॲलर्जिक हे आहे म्हणून. मी इथं आल्यानंतर एक फुल ट्रीटमेंट घेतली आयुर्वेदिक पंचकर्म आणि याची. आता मला ते सगळे सिम्पटम्स सगळे कमी आलेले आहेत आणि माझा हार्टचा प्रॉब्लेम यातून दिसत होता की तो म्हणजे मला धाप लागायची लगेच जरा चाललं तरी. आता नाही, मी आता फुल स्ट्रेस टेस्ट पूर्णपणे पास केलेली आहे आणि एकदम रिझल्ट ओके आलेले आहेत, छान आहेत. आणि मी डाएट फॉलो करतोय रेग्युलर, औषधं रेग्युलर करतोय आणि ट्रीटमेंट रेग्युलर घेतोय. मला एक महिन्याभरात मला फुल छान रिझल्ट आला. आपण आत्ताच एक व्हिडिओ बघितला. त्या व्हिडिओमध्ये विजय पाटील सरांना जो त्रास होता त्या त्रासाचं नाव होतं इशिमिया. म्हणजे काय झालेलं, ज्यावेळी सर आपल्याकडे आले होते त्यावेळी त्यांचं जॉ पेन, जॉ स्टिफनेस हा डिसीज आपल्याला हे त्यांनी कंप्लेंट सांगितलेले. बऱ्याच वेळेला हे कंप्लेंट ॲज अ ENT किंवा आपण म्हणूया की घशाचे किंवा आपण म्हणूया नाकाचा, घशाचा असा त्रास म्हणून समजला जातो. परंतु जॉ स्टिफनेस म्हणजे हा जो जॉचा पोर्शन आहे हा पूर्णपणे आखडल्यासारखा होणं किंवा स्टिफ झाल्यासारखं वाटणं, हे सिम्पटम इशिमिया म्हणजे हृदयाला रक्तपुरवठा कमी होणं, काही कंडिशनमध्ये ब्लॉकेजेस सारखी डिसीज अशामध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळतो. आणि त्याची आयडियल केस म्हणजे विजय पाटील सरांची होती. त्यांना हे सिम्पटम्स डायग्नोज झालेला होता, पण त्याच्यावर आपल्याला रूल आउट होत नव्हतं की नक्की काय झालंय. ज्याही वेळेला आपण इथे त्यांची स्ट्रेस टेस्ट घेतली, त्या स्ट्रेस टेस्टमध्ये त्यांचा तो त्रास आणि ECG मधले बदल हे आपल्याला क्लिअर कळले आणि त्याला म्हणता आपण स्ट्रेस टेस्ट त्यांची पॉझिटिव्ह आली. ट्रीटमेंट झाल्यानंतर जसं जसं मेडिसिन किंवा पंचकर्माच्या ट्रीटमेंट होत गेल्या तसं त्यांचं स्ट्रेस टेस्ट जी आहे ती हळूहळू निगेटिव्ह होत गेली. सध्या त्यांची 15 मिनिटं स्ट्रेस टेस्टची निगेटिव्ह आलेली आहे आणि पेशंट पूर्णपणे इम्प्रूव्ह आहे.